पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसानं सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेल्या उजनी धरणामध्ये सातत्यानं वाढ होते आहे। त्याची अपडेट आपण सकाळपासून देतोय। सकाळी 6ची अपडेट पाहिली, आपण 9ची अपडेट पाहिली, आत्ता दुपारी 12 वाजताची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक सातत्यानं वाढते आहे। सकाळी 9 वाजता जी 79,332 क्युसेक्स ही जी सकाळी 9 वाजताची अपडेट होती त्यामध्ये थोडा बदल होतो आणि आज दुपारची 12 वाजताची अपडेट या पद्धतीने मिळते आपल्याला। दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 80,000च्या पुढे गेला आहे। तो विसर्ग 85,128 क्युसेक्स इतका झाला आहे आणि धरणाची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे। सकाळी जर आपण पाहिलं 9 वाजता तर 86% इतकी धरणाची पाणी पातळी झाली होती आणि आज दुपारी 12 वाजता धरणाची पाणी पातळी ही 87.68% इतकी झाली आहे। धरण 110 TMC इतकं धरण भरले। साधारण धरणाची एकूण पाणी साठा जर आपण पाहिला तर ते 108.62 TMC इतका आहे। तरी उपयुक्त पाणीसाठा म्हणजे जिवंत पाणीसाठा हा 46.96 TMC इतका झाला आहे। त्यामुळं उजनी धरण 100% भरल्यानंतर 117 TMC पाणीसाठा जमा होतो आणि 111 TMC भरल्यानंतर 111% धरण भरल्यानंतर 123 TMC पाणीसाठा इतका भरतोय। त्यामुळे उजनी धरण हे आता 100कडे वाटचाल करायला लागली आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून सायंकाळी 5 वाजता सुमारास तब्बल 20,000 क्युसेक्स इतका विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय। त्याच पद्धतीनं कालव्यामध्ये पाणी सोडलं जाणार आहे, बोगद्यामध्ये पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं ह्या उपाययोजना करणं आवश्यकच आहे। मात्र पुण्यातून जर पावसाचा जोर वाढला आणि दौंडमधून बंड गार्डन येथून येणारी जर आवक वाढली तर या 20,000 क्युसेक्समध्ये सुद्धा सातत्यानं वाढ केली जाणार आहे, टप्प्याटप्प्यानं वाढ केली जाणार आहे। त्यामुळे भीमा नदी ही पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार आहे। त्यामुळे उजनी धरणाच्या काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।